आठवण करून बघूया काय केलं होतं. जे नव्हते कालच्या लास्ट लेक्चरला त्यांनी फक्त एकदा ऑब्झर्व करा काय केलेलं आहे. कळालं नाही काही अडचण नाही आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तो परत बघा. स्वतःला चॅलेंज देऊन करा, जमायला पाहिजे. जमत नसेल तर काय सोल्युशन आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया पुढे. प्रोजेक्ट रन करतोय आपण. पहिलं पेज सेट केला index.aspx, त्यामुळे आपला प्रोजेक्टचं पहिलं पेज रन होईल index.aspx. तर आपण दोन पॅनल केलेत, एक आहे युजर पॅनल, एक आहे ऍडमिन पॅनल. बरोबर आहे का? मास्टर पेज म्हणजे काय? लेआउट कॉमन करण्यासाठी मल्टिपल पेजेसला. ठीक आहे. तर तुमच्या ए डिव्हिजनचे थीम वेगळी वापरलेली आहे, बी डिव्हिजनची थीम वेगळी वापरलेली आहे. ओके, त्यांचा प्रोजेक्ट थोड्या वेगळ्या पद्धतीने चालेल. फंक्शनॅलिटी तीच होणार आहे, फक्त डिझाईन आहे ना ते चेंज होणार. म्हणजे आपलं 100% वर असं दिसतंय. येस. आणि आपण सगळ्यात बॉटमला एक लिंक टाकले ना, ऍडमिन लॉग इन. नाही टाकली? आपण लॉग इन फॉर्म केला नाही का? केलाय का? नाही केला. ओके, नाही केला. चला मग आपण आता काय करूया, ऍडमिन फॉर्म डेव्हलप करूया. म्हणजे ऍडमिनचं आपण काहीच केलेलं नाही. ओके, मला वाटलं केलेलं आहे. इट्स ओके. तर आता मला काय पाहिजे आहे, दोन टाईपचे युजर्स आहेत, एक आहे युजर, दुसरा आहे ऍडमिन. तर इथं बॉटमला मला कुठं पण एक, कारण का ऍडमिन ऑप्शन वरती देऊन चालणार नाही आहे, त्यामुळे ऍडमिन लॉगिनचा ऑप्शन मी बॉटमला देतोय. या अल्ट्रासच्या खाली हे डिझाईन मी काय चेंज करणार नाही आहे, ऍज इट इज राहू दे. यूएक्स मध्ये काय जास्त वेळ घालणार नाही, बेसिक गोष्टी करूया. ठीक आहे. तर अल्ट्रास प्रेस कुठे दिसतोय, त्यासाठी जातोय इंडेक्स पेज मध्ये. तो फुटर मध्ये असेल ना रे? फुटर मध्ये असेल, तो युजरच्या फुटर मध्ये असेल. तो इथं इथं चेक करूया. हा फुटर आहे, फुटर मधला पहिला हा अल्ट्रास प्रेस, यालाच कॉपी करतोय. इथं म्हणतोय ऍडमिन, ऍडमिन लॉगिन. आणि याला क्लिक केल्यानंतर कोणतं पेज उघडायला पाहिजे? ऍडमिन लॉगिन पेज उघडायला पाहिजे. जे नाही आहे ते मी तयार करतोय, राईट क्लिक करून म्हणतोय ऍड, सॉरी ऍड. प्रोजेक्टला स्टॉप करायला लागेल, राईट क्लिक, ऍड न्यू आयटम, प्लेन ASP.NET पेज ऍड करतोय. मास्टर पेज नाही आहे त्याला. वेब फॉर्म, त्याला म्हणतोय ऍडमिन लॉग इन. येस. युजर मास्टर मध्ये म्हणतोय ज्याला तुला क्लिक केलं जाईल त्याला कोणतं पेज उघडायचं आहे? ऍडमिन लॉग इन डॉट ASP. रन करतोय, आउटपुट चेक करा काय होतंय. येस. एवढं का स्लो झालंय असेल? ओके. तर आता तुम्हाला मी नाईस ऍडमिन बद्दल काय सांगितलं का? काहीच नाही. ठीक. तर हे माझं पेज आहे, इथं बॉटमला ऍडमिन लॉगिन आलाय. क्लिक केलं, पाथ बघा ऍडमिन लॉगिन डॉट एस पेज ओपन झाला. आता इथं मला काय पाहिजे, एक थीम पाहिजे जी ऍडमिन साठी काम करेल, टेम्पलेट ऍडमिनचं. त्यासाठी आपण नाईस ऍडमिन टेम्पलेट केलं होतं आय थिंक, फक्त डाउनलोड केलं होतं, बाकी काय अप्लाय केलं होतं, काय केलं होतं? डाउनलोड केलं होतं, लक्षात आहे की नाही? काय नसेल तर असू दे. हा नाईस ऍडमिन नावाचा एक टेम्पलेट आहे. एक मिनिट मी चेक करतो, ए डिव्हिजन मध्ये पण, MCA डिव्हिजन, हा नाईस ऍडमिन केलं आपण. आता ते दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये केलं होतं, लँडिंग पेज मध्ये केलं होतं ते आपण. तर इथं येणारच आहे ते परत. तर हे ऍडमिन पेज आहे, म्हणजे ऍडमिनचा पॅनेल आहे. ऐकू येते मागं? काय वापरू माईक? माईक वापरू? कुठं आहे? आता आहे का? जरा काढ ना प्लीज, थँक्यू. तर लक्ष द्या, हे ऍडमिन लॉग इन करून आला की इथं यायला पाहिजे. इथं मला लॉग इन पेज डिझाईन करायचं, तर त्या टेम्पलेट मध्ये ऑलरेडी असतंच. इथं लॉग इन वर क्लिक केलं बघा, हा पेज डिझाईन झाला आहे. हे लॉग इन पेज डिझाईन झालं. मला ह्या पेजचे थीम तिकडे घ्यायचं. सगळे आहेत सोबत? चलो. तर हे करण्यासाठी मला हा काय ऍसेट नावाचा जो फोल्डर आहे, ऐकू येतं? ऍसेट नावाचा जो फोल्डर आहे
त्याच्यामधल्या CSS फाईल, इमेजेस फाईल, JS फाईल, परत हा वेंडर्स नावाचा फोल्डर आहे ना, हा वेंडर्स नावाचा फोल्डर पण लागणार आहे. मग मी काय करतोय, आपल्या प्रोजेक्टच्या ह्याच्यामध्ये जातोय, स्ट्रक्चर मध्ये, ऍसेट्स फोल्डर मध्ये हा युजर नावाचा आहे. इथं म्हणतोय मी ऍडमिनचा एक ऍसेट तयार करतो, म्हणजे ऍडमिनचा CSS चा फोल्डर तयार करतो, CSS JS फाईल इमेजेस. ओके. आणि या फोल्डरच्या आतमध्ये हा वेंडर्स फोल्डर कॉपी करतोय, याला इथे ऍडमिन मध्ये पेस्ट करतो. नेक्स्ट परत डेमोच्या आतमध्ये जातोय, नाईस ऍडमिनच्या आतमध्ये जाऊन म्हणतोय ह्या ऍसेट्स फोल्डरच्या आतमध्ये तिन्ही फोल्डर कॉपी आणि ते पेस्ट माझ्या ऍडमिन. काय केलं, सगळ्या CSS फाईलला शिफ्ट केलं आपल्या प्रोजेक्ट मध्ये. कळतंय सगळ्यांना एवढंपर्यंत? येस. आता मला काय पाहिजे आहे, लॉग इनचं पेज आहे ना, ते लॉग इनचं पेज सेम दिसायला पाहिजे जे आपण आता रन केलं तर आलं होतं ते. पेजेस लॉग इन हे आलं पाहिजे. मला मी राईट क्लिक करतोय, ओपन विथ नोटपॅड प्लस प्लस. इथं बघा भरपूर काय काय कोड आहे. आता याच्यातलं ऑब्झर्व करून बघून टाकायचं आहे. हा मेटापासून चालू करायचं, बॉडीच्या आतमधला, आणि हेड जिथं पण हे कमेंट्स कॅन्सल करतोय आणि एवढा पर्यंतचा कोड कॉपी केला आणि तो पेस्ट करतोय. कुठं पेस्ट करायचा आहे मला, ऍडमिन लॉग इनच्या ASPX पेज मध्ये टायटलच्या जस्ट टायटल काढून टाका, कारण टायटल पण आपण आणलंय वाटतं, त्याच्यामध्ये टायटल पण असेल आपलं आहे टायटल, राईट. ते पण काढायला येतं पण पेस्ट. समजलंय का सगळ्यांना काय केलं आपण? येस. तर इथं बघा आता टायटल म्हणतोय फक्त ऍडमिन लॉग इन म्हणूया, फक्त कॉपी पेस्ट करलोय, बाकी काही करत नाही. पुढे बघा काय होतं. नेक्स्ट काय सर, बॉडीच्या आतमध्ये फॉर्म टॅग राहू दे, हा डिव आहे ना, हा डिव काढूया आणि इथं काय पेस्ट करायचं आहे, याच्या आतमध्ये बॉडीच्या आतलं जेवढं काय ना ते सगळं कॉपी पेस्ट करायचं. कुठंपर्यंत, बॉडी क्लोज होतो, बॉडीच्या जस्ट क्लोजच्या आधी पर्यंत कॉपी केलं, इथं पेस्ट केलं, सेव्ह केलं आणि प्रोजेक्टला रन केलं. समजलं? येस. काही वेगळं केलं नाही अजून. आपण CSS प्रॉपर ज्या त्या पेजला आहेत का बघायचं आहे ते करूया आपण पुढं, पण आता डायरेक्टली रन करून बघूया. तर हे आपलं आता इंडेक्स पेज ओपन झालेला आहे, बॉटमला जातोय एंडला आणि तो म्हणतोय ऍडमिन लॉग इन. क्लिक केलं, पेज ओपन झालं, पण सर थीम डिझाईन लागलेलं नाही का, एरर नंबर 404. एरर नंबर 404 म्हणजे काय, CSS फाईल, JS फाईल यांचा पाथ सापडत नाही झाला. का सापडणार नाही, कारण आपण वेगळ्या ठिकाणी ठेवलंय ना, म्हणून. मग आता मी काय करतोय बघा, जाऊया वरती, सगळ्यात पहिल्यांदा चेक करूया या ऍसेट्स इमेज. आता आपल्या ऍसेट्स मध्ये नाही ना, ऍसेट्स मध्ये ऍडमिन नावाचा फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये IMG टॅग मध्ये आहे. मग मी हा ऍडमिन कॉपी करतोय आणि याला म्हणतोय ह्या इमेजच्या आधी फोल्डर. या CSS ला काय म्हणतोय, ऍसेट्स ऍडमिन पाथ कॉपी, आणि तो इथं मी काय करतोय, आता हे कळत नाही असं जर म्हणाला तर मी सांगू शकत नाही आता, कारण तुम्ही मागच्या 2-3 लेक्चरला जर नसाल तर हे कळणार नाही, आणि दॅट इज ओके फॉर मी. तुम्ही आता काय करायचं तुम्ही ठरवा. इथून पुढे जर लेक्चर दांड्या मारत असेल तर अवघड होणार आहे. पहिल्या लेक्चरला जे नाही त्यांना आज थोडंसं चॅलेंजिंग जाईल, होते त्यांना पण चॅलेंजिंग जाणार आहे जर त्यांनी प्रॅक्टिस केली नसेल तर. ठीक आहे. आणि इथं ऍसेट्स मध्ये म्हणतोय येस, इथं तो बॉटमला पण म्हणतोय फाईल रिप्लेस करू शकलो असतो, पण थोडस रिस्क वाटते किंवा होऊ शकते प्रॉब्लेम. रिफ्रेश करून बघूया फक्त इकडे काय होतं. ओके, रिफ्रेश करतोय बघा, झालं स्ट्रक्चर. कळालंय काय केलं, फक्त प्रॉपर पाथ दिला. येस, इथं वरती नाईस ऍडमिन आहे. आपण आता ई कॉमर्स वगैरे करूया. युजर नेम पासवर्ड, सध्या ऍडमिन पेज मध्ये फक्त डिझाईन केलंय मी. आता आता डिझाईनच्या पुढे जायचं आपला. ऐकू येते असं खाली ठेवलं तर, माग माग लक्षात ठेवा किंवा पाठन. चलो, वेगळं फिलिंग आहे. चलो
मनात काय वेगळा नका. चला लक्ष द्या, इथं एक फॉर्म टॅग आहे. फॉर्म टॅग फॉर्मच्या आतमध्ये चालत नाही, त्याला मग डिव मध्ये कन्वर्ट करतो मी. हा डिव, आणि इथं पण डिव ऑटोमॅटिक झालेला आहे. चलो, त्याच्यानंतर हे बटन आहे, प्लेन HTML चं बटन आहे. मला .NET चं बटन पाहिजे. मग इथं म्हणतो मी कोलन ASP कोलन बटन. बॉईज लक्ष द्या, माग काय चालू आहे. बटन रन ऍट सर्व्हर. हे मागं लक्ष आहे म्हणून मी माईक घेऊन बोलालो. मागं लक्ष असेल तर जावं आहे, म्हणजे मी बिना माईकचं इथल्या तेवढ्या लोकांना शिकवतो. ओके. ID आज काय मला मारणार आहे का काय असं वाटतं. सर लई बोलायला आज म्हणणार ना. PTN लॉग इन. ओके, तर याचा क्लास डायरेक्टली कॉपी करतोय. हा क्लास कॉपी, बुटस्ट्रॅपचा क्लास. आता बुटस्ट्रॅप आपण याच्यात शिकत जाणार आहोत. क्लासचा म्हणतो CSS क्लास, राईट. आता या बटनावर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेजला जायला पाहिजे, बरोबर. त्यासाठी स्टॉप करतोय आणि याला म्हणतोय ऑन क्लिक इज इक्वल टू नवीन मेथड तयार कर. नवीन मेथड तयार झाल्या आपल्या लॉग इन ASPX पेज मध्ये. इथं म्हणतोय रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट. चॅप्टर नंबर 1 मध्ये कव्हर झालेला आहे. कुठं जायचं आहे, ऍडमिन फोल्डरच्या आतमध्ये. पुढे जाऊन एक ऍडमिन फोल्डर आपण करणार आहोत. त्या फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट ASPX पेज असणार आहे. त्या पेजला जा बाबा. समजलं का. तर सध्या टेम्पररी एवढंच करूया. सर युजर नेम पासवर्ड टेबल बरोबर डेटाबेस वर कम्पेअर करायचा आहे. अजून डेटाबेसचं काहीच केलेलं नाही, ते आपण नंतर करूया. लॉजिक सगळं नंतर लिहू. आता फक्त आपण लॉग इन पेजवर वर्कआउट करूया. ओके, बघा बॉटमला जातोय, ऍडमिन लॉग इन बटनावर क्लिक. अरे टेक्स्टच लिहिला नाही, बटनाला टेक्स्टच दिलेला नाही. टेक्स्ट इज इक्वल टू लॉग इन. सेम. येस, लॉग इन वर क्लिक केलं. अरे हा रिक्वायर्ड लावला आहे बुटस्ट्रॅप. रिक्वायर्ड काढूया. कुठं रे रिक्वायर्ड. हा रिमेंबर मीच आहे, हा काय गरज नाही. या इनपुट मध्ये रिक्वायर्ड लिहिलेला आहे. हा रिक्वायर्ड काढला, हा पण रिक्वायर्ड काढ. सेव्ह. इथं रिफ्रेश. आणि लॉग इन वर क्लिक. ऍडमिन स्लॅश होम डॉट ASPX पेजला गेलेला. आता आपण पेज केलेलं नाही, त्यामुळे 404 एरर. ओके, लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचं बघा, पुढे जाऊन सर लॉग इन केल्यानंतर आपल्याला हे पेज उघडायचं आहे. कोणतं पेज, index.html. असं पेज डिझाईन पाहिजे आहे. त्याच्यामध्ये वरती हे दिसतंय आयकॉन दिसत नाही, ते आपण नंतर आणूया. पहिले एवढं करूया. हे लेफ्ट साईडला नावबार दिसतोय, याच्यावर क्लिक केलं तर ओपन होतोय. हा मध्ये डॅशबोर्ड, याचा आपण नंतर करायचा आहे. किती बिझनेस झालाय, किती प्रोडक्ट्स आहेत, किती रेव्हेन्यू झालाय, किती ऑर्डर्स पडलेत, वगैरे वगैरे सगळं हे आपण इथं नंतर करणार. आणि त्याच्यानंतर आपण फॉर्म्स मध्ये गेला, या फॉर्म एलिमेंट सारखं असं आपले ऍड मास्टर पेजेस करायचे. चला मग आपण काय करूया, पहिल्या पेजचं डिझाईन वर्कआउट करूया. त्यासाठी तर मला पहिल्यांदा मास्टर पेज करायला लागेल, जे आपण ऑलरेडी केलंय बघा. आपण काय केलंय, ऍडमिन मास्टर पेज केलंय, पण हे जरा चुकलेलं आहे. का चुकलं आहे, याची जागा चुकली. याची जागा कुठं करायला पाहिजे होती, एक नवीन फोल्डर करायचा ज्याचं नाव आहे ऍडमिन, आणि याच्या आतमध्ये हे मास्टर पेज असायला पाहिजे होतं. याला मी डिलीट करतोय जुनं मास्टर पेज. आणि नवीन मास्टर पेज कसं करायचं आहे, फोल्डरला राईट क्लिक, ऍड न्यू आयटम, जाऊन सर्च करा मास्टर पेज. मास्टर पेज वेब फॉर्म मास्टर पेज, नाव काय देऊया, ऍडमिन डॉट मास्टर, राईट. आणि याच्यानंतर मग अजून एक पेज करूया, राईट क्लिक, ऍड पेज, होम पेज, वेब फॉर्म विथ मास्टर. वेब फॉर्म विथ मास्टर पेज, त्याचं नाव देतोय मी होम, म्हणजे कोणाचं, ऍडमिनचं होम. एंटर. तो मध्ये मास्टर पेज कोणतं, ऍडमिन फोल्डर बदल. डन. आता रन करून बघा, होईल. आता मी लॉग इन पेज सारखं जायला नको आहे, म्हणून होम पेजला म्हणतोय तू राईट. आता स्टार्ट पेज तयार हो, यू आर अ स्टार्ट पेज. रन केला तर होम डॉट ASPX पेज आपलं आउटपुट मध्ये येणार आहे.
हा सर. हा सर, चेकबुकचं पाठवला था फोटो. हा. पासबुक सर काय झालंय, माझ्या लॅपटॉप मध्ये फोटो नाही आहे आणि ऑफिसवर पण स्टाफला सापडलेला आहे. त्याच्या बँक डिटेल्स सगळ्या आहेत. चालतं. हा, लक्ष द्या. आता होम पेज ओपन झालेलं आहे. आता आपल्याला या पेजला ट्रान्सफर करायचा. ओके, या पेजला तिकडे ट्रान्सफर करायचा, पण कशामध्ये पाहिजे आहे? मास्टर पेज, चाइल्ड पेज, सगळं कन्सेप्ट करायचे आहे. झालं काम, झालं, डिपार्टमेंटचं काम होतं. आता मला त्यासाठी काय करायला लागेल? या इंडेक्स डॉट एचटीएमएल पेजला राईट क्लिक करतोय. कोणतंही एचटीएमएल आणि एचटीएमएल दोन्ही पण आहेत. ओपन विथ नोटपॅड प्लस प्लस म्हणून ओपन करूया. हा आपल्याकडे कोड आलेला आहे. आता याच्यातील कोड आपला कॉपी पेस्ट करायचा आहे. आता यातला हेडर जो आहे ना, हेड मधला कंटेंट हा आपला कुठं टाकायला लागेल सांगा? मास्टर पेज मध्ये जातोय. मास्टर पेजला सिलेक्ट करतोय, ऍडमिन मास्टर. त्याच्या हेड मध्ये फक्त टायटलला रिप्लेस करतोय, कंटेंट प्लेस होल्डरला हात लावायचा नाही. पेस्ट केला, डन. नेक्स्ट काय करायचं आहे? बॉडी मधलं सध्या सगळंच, बॉडी मधलं सगळंच कुठपर्यंत? फुटर पर्यंत. फक्त स्क्रिप्ट फाईल सोडल्या तर फुटर पर्यंत सगळं कोड कॉपी करतोय आणि टेम्पररीली टाकतोय होम पेज मध्ये. का? कारण हेडर फुटर आपण नंतर बाहेर काढूया. इथं केला, पेस्ट. राईट. आणि राहिलं कोणतं? हा सगळ्यात शेवटचा स्क्रिप्ट कोड. हा स्क्रिप्ट कॉपी करतोय, कॉपी, आणि या ऍडमिन मास्टर मध्ये या फॉर्मच्या मध्ये, फॉर्मच्या खाली इथं पेस्ट. डन. आता इथं पण पाथ चेंज करायला पाहिजे, पण रन करून बघूया, रिफ्रेश करून आउटपुट मध्ये काय येतंय. सेव्ह केलेलं नाही आहे, होम डॉट एसपीएक्स सेव्ह नाही आहे. सेव्ह करूया आणि आता रिफ्रेश करून बघूया काय होतं. तर आलाय कोड, पण डिझाईन थोडस विस्कटलेलं आहे कारण सीएसएस फाईल सापडलेलं नाही. चला मग आता सीएसएस फाईलचा परत चेंज करूया. कसं करणार? त्यासाठी जावं लागेल होम पेजला. आता इथं जर ऑब्झर्व केला तर हा फोल्डरच्या आत फोल्डर आहे. लक्ष द्या रे, फोल्डरच्या आत फोल्डर आहे. मग मी काय करतोय? ह्या फेविकॉनला म्हणतोय मला चूज करू दे. स्टॉप करूया प्रोजेक्टला, कंट्रोल स्पेस, पिक URL. म्हणतोय ऍसेट्स मध्ये ऍडमिन नावाचा फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये इमेजेस मध्ये फेविकॉन असेल. पाथ बघा, डॉट डॉट स्टार्ट झालाय, डॉट डॉट न स्टार्ट झालाय. राईट. डॉट डॉट स्लॅश ऍडमिन आलेला आहे. मी काय करतोय? इथं पण सगळ्याला पेस्ट. समजतंय का रे? आता इथं फाइंड अँड रिप्लेस करून टाकूया. आता फाइंड अँड रिप्लेस, लेट सी इफ इट वर्क्स. याची गरज नाही आहे सीएसएस ची. याला फाइंड अँड रिप्लेस करूया. कंट्रोल F, रिप्लेस करंट फाईल मध्ये रिप्लेस करून टाक. सेव्ह केलाय, परत रन करून आउटपुट बघा आता काय होतं. नाही, अजून आलेलं नाही. म्हणजे काय झालं, थोडंफार अजून काहीतरी चुकलेला दिसतंय. ऍडमिन ऍडमिन, अरे ऍडमिनच्या आत वेंडर्स आहे, ऍसेट्स. इथं राहिलं आपलं ऍसेट्स, ऍडमिन ओके आहे. इथं इथं पेस्ट, से, ही आपली मेन सीएसएस फाईल आहे. डन. लेफ्ट साईडला मेनूज वर्क होत आहेत. अजून थोडंफार काय राहिले का डिझाईन मध्ये चेक करूया. ऍसेट्स, ओके. आता बॉटमला जाऊया, शेवटला. इथं एक जेएस फाईलचा प्रॉब्लेम झालाय. इथं पण जाऊया, त्याला इथं पेस्ट करूया. सेव्ह. येस. समजलं का सगळ्यांना इथं पर्यंत? आहेत का सगळे सोबत? का नाही आहे अजून? कळालंय की नाही? नक्की. चलो, अटेंडन्स आला सगळ्यांचा. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. सर हे आयकॉन दिसत नाही आहेत, कारण का आयकॉनची फाईल सापडलेली नाहीये. तर आपण जाऊया, चॅट जीपीटीला मागूया की मला बुटस्ट्रॅप आयकॉनची फाईल पाहिजे. चॅट जीपीटीला ओपन करतोय, बुटस्ट्रॅप आयकॉन.
बुटस्ट्रॅप आयकॉनची सीएसएस फाईल पाहिजे, सीएसएस सीडीएन. बुटस्ट्रॅपच्या आयकॉनच्या आहे त्याची एक सीडीएन फाईल पाहिजे. ही लाईन जर दिलेली आहे, या लाईनला मी कॉपी करतोय आणि या फाईलला कॉपी करून ऍसेट्स मध्ये जातोय, ऍडमिन याच्यामध्ये जाऊन इथं म्हणतो इथं पेस्ट, सेव्ह. आणि आता चेक करा बघा होते का. आयकॉन लागलेला आहे, समजलं इथंपर्यंत. येस. आता मला बरंच काय काय नको आहे इथं, हे सर्च वगैरे नको आहे. इथं आयकॉन टाकायचा आहे, याचं मी थोडस कोडिंग करतोय. सगळ्यांनी लक्ष द्या पटापट. ओके. होम पेज मध्ये जो काही हेडर फुटर होता तो मी फोडतोय. हा हेडर कट करतोय. हेडर आहे कुठंपर्यंत, इथंपर्यंत. साईड बार पण तिथं त्यातलाच आहे, तो पण घेऊया. साईड बार साईड वाला म्हणजे कुठंपर्यंत येणार आहे आपल्याकडं, मेन पर्यंत. मेन, हा मेन पर्यंत. कंट्रोल एक्स, रिफ्रेश करतो. आउटपुट बघा कसं दिसतंय. ते वरचं सगळं गेलंय का, कारण आपण तेवढं कट केलंय. त्याला मी पेस्ट करतोय ऍडमिन मध्ये. कुठं करायला लागेल आपल्याला, या कंटेंट प्लेस होल्डरच्या वरती. हा डिव काढतोय, हा डिव काढतोय, याला म्हणजे पेस्ट. नो प्रॉब्लेम. असा आहे. आता रिफ्रेश करतोय बघा, आलेला आहे. नेक्स्ट, फुटर. फुटर कुठं आहे, होम पेज मध्ये. हा मेन कुठे संपतो त्याच्या खाली फुटर चालू होतोय. त्याला पूर्ण कट करतोय, कंट्रोल एक्स. आणि याला शिफ्ट करतोय कुठं, या जस्ट फॉर्म टॅगच्या आधी कंटेंट प्लेस. सेव्ह केला आणि हा आपला मास्टर पेज शिफ्ट झालेला आहे. सर मला हा सर्च बॉक्स नको आहे, गरज नाही त्याची, म्हणून मी काढणार आहे. तो कुठं असला, आता इथंच असेल कुठेतरी, सर्च. सर्च इथं आहे बघा, हा सर्चचा. त्याला म्हणतोय सिलेक्ट, कट. इथं म्हणतोय रिफ्रेश. हा गेलेला आहे. सर हे पण नको आहेत मला, हे पण काढून टाकूया. ते कुठं आहेत, ह्या नॅवबार मध्ये आहेत. नॅवबार मध्ये लिस्ट आयटम, लिस्ट आयटम्स आहेत. केलाय, हा नॅवबार पूर्णच कट केला तर नाही चालणार, कारण आपल्याला हे पाहिजे, हा पाहिजे. कोण लॉग इन आहे तो, राईट. मग त्यासाठी थोडस ऑब्झर्व करूया काय चुकलं किंवा काय काढायचं ते ठरवूया. हा पहिला एल आय काढूया, हे दोन काढूया. एक गेला. हा मेसेज बॉक्स वाला काढूया, हा गेलाय. हा राहिलेला आहे. इथं आपण याला एक्सपांड करून बघूया, इथंच आहे का. हो इथंच आहे. इथं म्हणतोय इमेज सापडत नाही, डॉट डॉट स्लॅश ऍडमिन स्लॅश ऍसेट्स, म्हणजे बरोबर प्रोफाईलची इमेज येणार आहे बघा. अरे काय झालं, आली नाही. ऍडमिन, सॉरी ऍसेट स्लॅश ऍडमिन. ओके. आयकॉन आलाय. इथं त्याचा नाव, टेम्पररी नाव लिहितोय. नंतर आपला डेटाबेस मधून आणायचा जो लॉग इन केलाय तो. इथं म्हणतोय टेम्पररी ऍडमिनिस्ट्रेटर. तर इथं पण आपण केलेलं आहे. आता इथं आपण क्लिक करलोय. हे लक्ष द्या गर्ल्स, शांत शांत. 5 मिनिटात डिझाईन आहे, डिझाईनला थोडस त्रास होतोय. कळत नसेल, समजत नसेल, त्रास होत असेल तरी पण शांत राहा. 5 मिनिटात डिझाईन कम्प्लीट करून घ्या आणि मग लगेच पुढच्या फॉर्मला चालू करतोय. लंच ब्रेक नंतर परत रुटीनला लागेल व्यवस्थित. अजिबात हे करू नका, लक्ष द्या इकडे. गप्पा नको आहेत. इथं आलं, नाव आहे. हे बाकीचे माय प्रोफाईल वगैरे मेनू नको आहेत मला, फक्त एकच पाहिजे, साइन आउट. तो ठेवलाय. आणि याला क्लिक केल्यानंतर सांगतोय अँकर टॅगला काय कर, लॉग आउट डॉट एएसपीएक्स पेज उघड. ऍडमिनिस्ट्रेटर आला. इथे नाव बदलायचं ते नंतर आणूया डायनामिकली. लॉगआउट, लॉगआउट पेज होतोय. क्लिक केल्यानंतर लॉगआउटला जातोय, पण लॉगआउट नावाचं पेज नाही आहे, ते आपण नंतर क्रिएट करणार आहोत. आता लेफ्ट साईडला मला मेनूज पाहिजेत. काय मेनूज पाहिजेत, आहे तसे ठेवायचे नाहीत, स्वतःचे पाहिजेत. त्यासाठी आपण डेटाबेस केला होता बघा. आपला डेटाबेस कुठे आहे रे, टेबल स्ट्रक्चर केलं होतं आपण. आपण डेटाबेस डायग्राम काढली होती. आता याच्यातले कोणते कोणते मास्टर पेजेस आहेत सांगा. ऍडमिन्स नावाचा टेबल आहे, तो एक मास्टर पेज आहे. कॅटेगरीज आहे आणि प्रोडक्ट्स आहे, हे पण दोन आहेत. पण हे 2-3 टेबल जे आहेत ते आपल्याला प्रोडक्ट्सच्या मधूनच उघडायचे आहेत. त्यामुळे मी काय करतोय,
इथं डॅशबोर्ड, मास्टर्स आणि लॉग आउट असे तीनच ऑप्शन सध्या घेणार आहे. त्यासाठी जातो लेफ्ट साईडला, साईड बार मध्ये. कुठं सापडणार साईड बार मध्ये? आता आपल्या इथं डॅशबोर्ड दिसतोय बघा, हा अलर्ट आहे, त्याच्यावरती हा डॅशबोर्ड आहे. याला मध्ये तुला क्लिक केल्यानंतर कोणतं पेज उघडायचं आहे? home.aspx. इथं क्लिक केलं की मास्टर्स पेज उघडायचा आहे. मास्टर्सच्या आतमध्ये ऍडमिन्स नावाचा पेज ओपन करायचा. त्याचा पाथ काय आहे? admins.aspx. बाकीचे सगळं मी काढून टाकतोय. हा बाकीचे एल सगळे काढतोय. लेफ्ट साईडला जे आपले आलेत भरपूर सारे, ते सगळे मी आता चेक करा. आउटपुट साईडला काय दिसतंय? मास्टर्स आलेला आहे. मास्टरच्या आतमध्ये मला 3 लिंक पाहिजेत. एक आहे ऍडमिन्स, दुसरा आहे प्रोडक्ट्स, पहिला त्याच्या आधी कॅटेगरीज. क्लिक केल्यानंतर categories.aspx उघडायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला क्लिक केल्यानंतर प्रोडक्ट्स नावाचं पेज उघडा. Ctrl+A, Ctrl+K+F फॉर्मॅट होतो व्यवस्थित कोड. रिफ्रेश. मास्टर्स राईट. लॉगआउट वर क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे सर? डॅश खाली अजून एक आयकॉन पाहिजे, डॅश लॉगआउट वाला. कॉपी, इथं म्हणतोय लॉगआउट. लॉगआउट म्हणा, साइन आउट म्हणा, तुम्हाला जे आवडेल ते. इथे href वर क्लिक केल्यानंतर लॉगआउट पेज उघडायला पाहिजे. सेव्ह केला, रिफ्रेश करतोय. लॉगआउट वर क्लिक केल्यानंतर बघा इथं आपला, पण प्रॉब्लेम काय आहे? हा आयकॉन सूट होत नाही. लॉगआउटला कोणता आयकॉन लागतोय? कुठला तरी आयकॉन पाहिजे. मला तो आपला आयकॉन माहिती नाही, मग मी बुटस्ट्रॅपला विचारतोय लॉगआउट साठी कोणता आयकॉन आहे बाबा? लॉगआउट आयकॉन कुठला? बुटस्ट्रॅप मधला. लॉगआउट आयकॉन बुटस्ट्रॅप. तो म्हणतोय बघा बॉक्स ॲरो राईट वापरा. BI डॅश बॉक्स ॲरो राईट. इथं गेला BI बॉक्स ॲरो. सेव्ह करतोय, रिफ्रेश करतोय. आउटपुट बघा. आलं. तर एवढं आपण डिझाईन केलं. आता लंच ब्रेक नंतर आपण ऍडमिन पेजचं करंट ऑपरेशन करणार आहे. त्याच्यामध्ये ADO.NET, थोडस थेअरी, मास्टर पेजची कन्सेप्ट ती, आणि व्हॅलिडेशन कंट्रोल्स, असं बरंच काय काय बघणार आहे. सेकंड हाफ मध्ये कंपल्सरी सगळ्यांनी अटेंड करा. इथं आपण थांबूया. थँक्यू.